कोण आहे रे? कोण आहे रे? हा कोण आहे? ए बेला. आमचा रानटी पशु आपला रानटी मेंबर आपले. तर मित्रांनो नमस्कार, परत तुमचं स्वागत आहे तुमच्या भावाच्या दिनचर्या व्लॉगमध्ये. आणि हा दिनचर्या व्लॉग तिसरा चालू आहे पूर्ण, आता तिसरा चालू आहे पूर्ण. आणि आपण भावाच्या एरियात आलो आहे. बेला बर्फातला मेंबर बेला जरा क्यूटपणे बसला साईडला. आणि आज आपला दिनचर्या व्लॉगची सुरुवात होते. किती वाजलेत 1:15 वाजलाय. आणि आज आपला मेंबर हा सोबत आहे दिनचर्या व्लॉगमध्ये. आपला पुण्यामधला खास मित्र, ठाण्यामधला खास मित्र, तो पुण्याला जाऊन अजून खास बनला. एकाच रूममध्ये आम्ही तिघं होतो. एक दुसरा मेंबर पुण्यालाच आहे. इलेक्ट्रो विसर्ड सूरज इलेक्ट्रो. तर आज दिनचर्या ब्लॉगची सुरुवात भावाबरोबर करणार आहे मी. आणि अजून एक भाऊ उतरतोय. तर भाऊ, आणि आजचा दिनचर्या ब्लॉगचे पहिला स्टार्टिंग विषय असा आहे की भाई आपल्या गाडीची सर्व्हिसिंग. आपल्या मित्रांनो गाडीची सर्व्हिसिंग करायची. मला वाटतं 8,000 8,500 किलोमीटर झाले. लास्ट सर्व्हिसिंग आपण 4,500ला वाटतं केलेली. आता बस आपल्याला ट्रिप करायची आहे राजगडची. राजगडची ट्रिप करायची परत. तर भाई सर्व्हिसिंग इम्पॉर्टंट आहे, तर सर्व्हिसिंग घ्यायला चाललो आहे. आणि आपल्याबरोबर भाऊ येतो आहे सर्व्हिसिंगमध्ये पार्टनर, म्हणजे मागं आता गाडी नेतो ते. ये भाऊ जरा हे होतंय मिस्टर इंडिया म्हणते. अरे आई, आणि आपल्या अभिषेक भावाची आणि हर्षद भावाची 4 व्हीलर. हा हे बघा मागे आलेले शब्द, मनातले शब्द, मनाचे विचार, मनाचे श्लोक. मन असेल तर प्रेम कर, भाडा असेल तर फोन कर. या HY CNG. तर बघा भावाची आवरा. अरे झूम माझं हे होतं रे, फोकस हालतोय फक्त, काय माहिती ऑटो फोकस नव्हते. तर भावा एवढे मोठं भावांनी मन असेल तर फोन कर, भाड्यात फोन कर, समजला का? भाडा असेल तर फोन करा मित्रांनो. कॅप्शन मध्ये डिस्क्रिप्शन मध्ये नंबर देऊ तुम्हाला. भावाचे पण तुम्हाला दाखवतो विषय. आपण भावाच्या गाडीचा लुक घेऊया. लुक आणि अजून 2-3 कामं आहेत ते आटपायचे आपल्याला. भावाच्या गाडीमध्ये ठेवायला छोटी गाडी पाहिजे. तर आम्ही हॉट व्हील्स जरा शोधतोय ओल्ड टाईपच्या, म्हणजे जे मस्टँग वगैरे आहेत ना जुन्यावाल्या, जॉन विकची मस्टँग वगैरे. नाहीतर मग अजून कुठलं ज्या ओल्डवाल्या जुन्या गाड्या आहेत, तर ते हॉट व्हील्स कलेक्शन आम्ही 2-3 गाड्या बघणार आहे. तर ते शॉपमध्ये पण जाणार आहे बघायला. फालतूगिरी झाली अशा प्रकारे स्वराज मोटर्समध्ये आलो आपण सर्व्हिस करायला. आणि 2:15 वाजले. तिथं टायमिंग होता 2चा, लंच टाईम 1 ते 2. आणि शुक्रवारी बंद, पण आज गुरुवार आहे. आणि गुरुवार असून पण बंद झालं आहे याच्या गावात. अर्धा तास आमचा वेस्ट गेला पुणे येऊन. आम्ही बोललो येऊन मस्त सर्व्हिसिंग टाकून आम्ही जाऊ घरी. अर्धा तास वेस्ट गेला. तर यावर तुमचं काय म्हणणं आहे? जिंदगी आणि ते लोक जाऊ दे माठ, ते नवीन गाडीचे मालक, भागीदारी मधले मालक. मन असेल तर प्रेम करा, भाडा असेल तर फोन करा. नंबर सांग, फोन नंबर सांग. एक नंबर तुम्हाला डिस्क्रिप्शन नाही तरी तोटा नंबर सांग. 8355970845. फोपाय. तर मित्रांनो फोपायवाल्याचा नंबर आपण घेतला. डिस्क्रिप्शन मध्ये तुमचा नंबर देतो तुम्हाला. जर भाडं बिडा असेल, कुठं जायचं असेल फिरायला, तर आपला भाऊ आहे. नवीन गाडी मस्त की 4 व्हीलर निव्या ऑरा. गाडी नवीन, ड्रायव्हर जुना आहे. ड्रायव्हर जुना आहे, काय विषय नाही. हे एक्सपिरियन्स ड्रायव्हर असा विषय. आता आपला पण भावाच्या हाती गाडी आहे. आम्ही 777 सीट बसणार आहे. हा एक कामगार व्यक्तिमत्व. हे तुम्ही करू नका, 777 सीट चालवू नका. 777. आम्ही आता इमर्जन्सी आहे म्हणून आलोय. तर तिघं पण चालत जाणार होतो आम्ही आता, पण इमर्जन्सी आता आम्ही तिघं चाललोय. चलो बसो. मित्रांनो इथे लुईसवाडीमध्ये आलोय. हा काय मित्राचं काम आहे तिथे. तर इथं कोण दिसलं आपल्याला?
हे रॉयल इन्फिनिट ब्लॅक एडिशन एकदम दुसरे फुल ब्लॅक. ठीक आहे, पूर्ण शेवट टू एंड फुल ब्लॅक केले, नवीन कोरी करकरीत आहे रॉयल इन्फिनिटची रॉयल. आणि त्यानंतर इथे मागे बघा तिला टक्कर देणारी रॉयल इन्फिनिटचीच क्लासिक एकदम भाई, एक नंबर आहे. आयसा फुल ह्याच्यात दिसलेच नाही. हे बघा काय बिस्ट आहे, म्हणजे हा काय बिस्ट आहे, हा काय लेवलचा बिस्ट आहे. ते नंबर प्लेट मागे, 2 सायलेन्सर आहेत, एक इथून आलं असा मागून आणि एक या साईडने आलं. हिचं ग्राउंड क्लिअरन्स बघा, ग्राउंड क्लिअरन्स बघा भाई, काय डेंजर लेवलचा ग्राउंड क्लिअरन्स आहे भाईला. एकदम खता फुल टेकले बाहेर मागे हेडलाईट पण एकदम आणि फुल ब्लॅक एडिशन ही पण. आणि इथे समोर 2 पेट आहेत इथे, ही आणि समोर एक आरसे साईडला फुल खाली कव झाले. आणि मेन टाकी बघा मित्रांनो, तिच्यापेक्षा डबल लेवलची मोठी टाकी लावली इथे दादानी. खतरनाक क्लासिक, म्हणजे एकदम खतरनाक क्लासिक. याकडे ठाण्यामध्ये पण लेजंडरी लेवलच्या गाड्या आहेत. आणि जे आपले टायर पण डेंजर लेवल येतो. तो समोरचा कसा गपच्या मोठ्या एकदम. आणि समोरून तुम्हाला एक दाखवतो, हेडलाईट पण बघा ना भाई, किती मोठी हेडलाईट आहे बघ, आधी पूर्ण हात बसते एवढी मोठी हेडलाईट आहे समोरची. खतरनाक रॉयल इन्फिनिट, खतरनाक कस्टमायझेशन केले. आणि ही एक क्लासिक. आता इथे आले लुईसवाडीमध्ये, आपल्या मित्राचं काम होतं जरा, तर ते झालं का आवरलं का ते बघतो. आणि अजून पुढे पण जायचं परत. ठीक आहे मित्रांनो, आता आपण आलो व्हिवेनामध्ये. आणि ह्या टायमाला आता आपण काय करतो माहिती आहे का, हॉट व्हील्स हंटिंग. तर भावाच्या गाडीमध्ये ठेवायला गाड्या पाहिजेत, तर आपण हॉट व्हील्स हंटिंग करतोय. 2 क्लासिक आपल्या पाहिजेत. त्या मॉडेल व्हिडिओ आपल्याला आवडत नाही, आपल्याला ओल्ड क्लासिक मस्टॅग 1969 एकच भाई, एक ब्लॅक कलरवाली. आणि त्यासाठी आता आपण आलोय एकासाठी हॅमलीज टॉयमध्ये. आता आम्ही पण लहान पोरं बनणार. आणि विमानामध्ये 2-3 पोरांची दुकानं आहेत खेळण्याची, त्यात घुसून बघू हंटिंग. भाऊ खेळतोय. अनबिलिव्हेबल. मी पण आता आपला क्रॉस रोडमध्ये. आणि क्रॉस रोडमध्ये आता आपण बघतो हॉटेल्स आहेत का. पहिल्या सेक्शनमध्ये तर नाही भेटलं आपल्याला. आणि या सेक्शनमध्ये चालू आहे हंटिंग हॉट व्हील्सची. आणि मला ही वाली जरा भारी वाटते. हॉट व्हीलवाली नाही आहे पण ठीक आहे. हे बघा रोड रनर. बाकी क्रॉस रोडमध्ये सगळं पुस्तक आहे, सगळं पुस्तकी बातचीत. हॉट व्हील सेक्शन एवढंच ठेवलं आहे. इथे पण आपल्या लेवलची नाही मिळाली. मित्रांनो आपल्या एरियात आले पाटीलवाडी एरियात. आणि हॉटेल शोधता रिअलवाली हॉटेल भेटली ना माझ्या भावड्यांनो. हे बघा डेंजर एकदम खतरनाक. एकदम रेससाठीच बनले पूर्ण प्रॉपर. MH04 ठाण्याचीच गाडी आहे, MH04 TW01. आणि हॉटेल शोधता रिअलवाली हॉटेल भेटले मित्रांनो. खतरनाक लोक. आता लायटिंग एवढी नाही दिसत आहे प्रॉपर, लायटिंगमध्ये थोडी हे वाटते. आणि खतरनाक आहे. गौरांग नावाचा पोरगा वाटतं, त्याची गाडी आहे. तो समोर गौरांग म्हणून लिहिलं आहे. आणि भाई एक नंबर घेतले, एक नंबर खतरनाक गाडी भेटते. हॉटेल स्वतः होता पूर्ण हॉटेल भेटली रिअलवाली. तो ग्रीन कलर एक नंबर. ठीक आहे, हे बघा तुम्हाला लुक देतो मागून.
तर मित्रांनो आल्या आल्या आपण मार्केटमध्ये आलो आहे. संध्याकाळचा टाईम आहे आणि 7:30 वाजलेत. 7:30 वाजलेत मार्केटमध्ये आले आणि आल्याला खरेदी चालू केली. ही टोपी घेतली अर्बन मंकीची. हे बघा अर्बन मंकी लोगो बघा. तर टोपी घेतली 250 बोला होता. 200 पर्यंत घेतली त्याला. आणि आपल्यावर मेंबर कोण आला बघा. हे आपल्यावर कोण मेंबर आलाय? चव्हाण फॅमिलीचा दुसरा मयूर बेडसे आलाय. नाही समोरचा मयूर बेडसे आलाय. चव्हाण फॅमिलीमधला दुसरा मेंबर. सकाळी आपण दिनचर्या ब्लॉग चालू केला. पहिला चव्हाण फॅमिलीमधला पहिला मेंबर होता. चालू मेंबर होता आपला. गँग फिरते मित्रांनो गँग फिरते. जमा उचला उचली आणि हो जमा करायला सुरुवात केली सगळे. आणि बघ ठामोपाची गाडी आली. हे त्यांच्याकडून फुकटमध्ये सांगून घेऊ शकतो ना आपण. इथे बघा फलट्या बिलट्या सगळ्या लोकांना जमा केल्या. दुकान टाकायचा गरज नाही. रस्त्यावरती काय पाहिजे. रस्ता साफ बघा किती झालाय मित्रांनो. आता फुल क्लीन झालं. बोलता गाड्या पण उचलून नाही. आका क्लीन असतात. आका भरलेला होता इकडे. रस्ता क्लीन झाला. गाडी प्युअर पार्किंग मध्ये लावली गाडी बरोबर ना. टी शर्ट घ्यायला आलोय मित्रांनो आता आपण इथे. चला इकडं आता टी शर्ट घ्यायचं आपल्याला. चलो अंदर घुसो. हा आवडलाय मग भावाच्या साईजमध्ये नाही. अटॅक ऑन टायटन आईच्या गावात एवढी मोठी प्रिंट. आणि भाऊ जेनेत्सू भाऊ रेडी झालाय. हा तो पाठीपर थंडर फिटिंग. हा घेतला तर फिट केला. आजूबाजू में पूछू जरा. देख जरा देख. आणि मला आणि हे भाऊ हा बघ टी शर्ट लावतो वाटतं. हातच हात ओके वाटतं तुला. नाही घंटा काय नाही. आडवा तिडवा. अरे ड्रॅगन बॉल घे. हा वाला बघ. ड्रॅगन बॉल हा जास्त आवडला. ड्रॅगन बॉल समज. हा ठीक है वो रख दो. ये दोनों में ही देख रहा हूँ भाई. टेंशन मत लो. उसके आगे नहीं दूंगा. हा बरोबर वाटतंय. झाला परफेक्ट. हा परफेक्ट आहे बा. खाली फक्त छोटा पण ठीक आहे. ते काय विषय. चल हा डन आहे. हा पण डन भाऊ. हा ठेव साइड मध्ये. हळू भेटला. कसं वाटतं तुला? बरा वाटलं. पण जेनीच तू गेला कसं वाटतं? जाऊ दे. मला बोललो मी नको घेऊ. पुढं हाय भेटेल तुला पुढं. अरे वा चल. 50 रुपये जास्त गेला. अरे 50 रुपये काय जेनीच भेटतोय. मित्रांनो 2 टी शर्ट भावाला घेतले आणि 1 टी शर्ट मला घेतला. 25. हा भाऊ बघा होता त्या भावाच्या साईजला भेटत नाही. बॉडी बिडी बरं जिम घे. टोपी घेतली भावानं. टाकल्याला विराकी बरा वाटतो. चल लवकर. आणि या भावाला जिम लाव. जिम लावत नाही बॉडी. आणि भावाला हे खायचंय. पण भावा ते व्हेज आहे. पण ते व्हेज आहे. पण भाज्या आहेत. भाज्यात पनीर आहे. अरे व्हेज आहे ते. पनीर आणि मशरूम आहे. जय श्रीराम लिहिलंय. बार्बिक्यू तर बोलतोय रे मी. काय खायचं? बार्बिक्यू. कमेंट करा की हे खायचं की नाही. घेऊया एकदा खायला. पनीर टिक्का आपण खाल्ला. हा लागणार भाई. अरे आमच्या इथं लागला नाही ना भावदा. लागणार. भाजी. चला मी आता पुढे जाऊ. घरी जाऊ आता. ठीक आहे बघू काय प्लॅन असेल तर पुढे. असं ते भावा उमन पाहिलेलं आहे. कारण की यम ट्रॉफी जिंकला आर्थिक वालं. तिला माझी पुढे स्टॉप केला. आई काय यावर तुम्ही काय बोलू शकता? काय बोलायचं तुम्हाला? हा लाल लागलो पण जिंकली म्हणून त्यांनी लाल पेटवली. बॅट लागली असणाऱ्याला तर ती बेल नाही पडली. बघा धोकादाडी हे मित्र हे. याला मी बोललो गाडी काढतो लगेच आले. ना गाडी काय नको आहे ना. गाडी काय नको. पेट्रोल नाही. ह्याची गाडी. हा काय बोलतो ते मयूर. रात्रीची सेटिंग जरा मच्छर. गुड नाईट घेतलंय आणि गुड नाईट घेऊन आता झोपायचा विषय.
आणि आता चाय प्यायचा प्लॅन झालेला आणि या 4-5 जण आहेत, दोस्त प्रत्येकाकडे एक गाडी आहे का, आपण सगळी जण गाडी घ्यायला रडतात. हा याच्याकडे गाडी नाही का याच्याकडे डेव्हिड पुत्र अरे ह्याच्याकडे डेव्हिड पुत्र असून सुद्धा मग रडतो आई एवढी. डेव्हिड पुत्र 2000 सीसी आणि ह्याच्या बाईक ह्या बाईकडे पण गाडी आहे, तो पण गाडी घ्यायला रडत होता. शेवटी माझीच गाडी उचलत पार्किंग घेईल ना तुमच्या ने भाई. यतीनचा भाऊ एंड ऑफ दिनचर्या व्लॉग. चव्हाण सरांबरोबर सकाळ झालेली, ह्या चव्हाण साहेबांबरोबर संध्याकाळ झाली आणि आता परत या दोघांच्या जोडीबरोबर एक जोडी. संध्याकाळ होते, चहा प्यायला आलो. भावनो ठाणा स्टेशनला आलो आहे. 12 वाजलेत, प्रॉपर 12 वाजायला आलेत आणि आता आपल्या दिनचर्या व्लॉगचा एंड होणार आहे. तर मित्रांनो दुसऱ्या दिवसाचे 1:30 वाजलेत, 1:15 झालं आहे प्रॉपर. हे झूम बरोबर. आणि मागच्या व्हिडिओचा एंड नाही केला, त्यामुळे आता दुसऱ्या दिवशी एंड करते. रात्री चहा प्यायलो वगैरे आपण तिघं आणि डायरेक्ट घरी आलो, जेवलो आणि झोपलो. थोडा टाईमपास झाला, परत पण एंड करायचं राहिला. मग नंतर आठवलं की व्हिडिओचा एंड करायचा आहे, असा विषय. दिनचर्या व्लॉग बनत चालले चांगले, जरा नवीन कंटेंट होत चाललं आहे, त्यामुळे मजा येते आणि मित्र पण आहेत त्यामुळे अजून मजा येते त्यांना. तर ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये सांगा आणि परत दुसऱ्या अजून व्हिडिओसाठी तुम्ही लाईक करा. ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये सांगा आणि परत पुढच्या व्हिडिओसाठी तुम्ही सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला आणि लाईक करा जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल. कमेंट करा जर तुम्हाला स्पेशल यातल्या कुठली गोष्ट आवडली, जसे कपडे वगैरे बघायला आपण गेलो मार्केटमध्ये वगैरे, तर ते कुठले असेल तुम्हाला अजून कुठले स्टोर वगैरे माहिती आहेत तर ते पण कमेंट करून टाका की कुठे जागेत स्वस्त दरात कपडे भेटतात, म्हणजे आपल्यासारखी. जसे आता हा पण माझ्यावर बघू शकता, हा पण मी 300 रुपयामध्ये घेतलेला, आपल्या घंटाळी मैदानमध्ये मिळावा लागतो तिथून भारी. तर मग हेच होता आजचा विषय, म्हणजे कालचा विषय. आता भेटू आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये. चला.